नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। खेड येथील 600 वर्षाच्या बेहडा वृक्षास इंग्लंडच्या अभ्यासकांची भेट। बेहडा या दुर्मिळ व महाकाय वृक्षामुळे शाहूवाडी तालुक्यातील खेड हे छोटेसे गाव जगाच्या नकाशावर झळकणार असल्याने 18 ते 20 पिढ्यांनी जपलेल्या वृक्ष संपदेचा अमूल्य ठेवा जतन करा, त्यामुळे शाहूवाडीचे वैभव जगासमोर येईल, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले। खेड तालुका शाहूवाडी येथे 600 वर्षापूर्वीचा बहुऔषधी प्राचीन वारसा बेहडा महाकाय वृक्ष आढळून आल्यानंतर जागतिक पातळीवर हेरिटेज ट्री क्षेत्रात काम करणारे इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांनी आज खेड गावातील झाडाला भेट देऊन पाहणी केली। प्रारंभी इंग्लंडचे जॉन पार्कर यांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांचे शाहूवाडी तालुक्यातील खेड गावात आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्यासह आगमन झाले। त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण गाव व परिसरातील ग्रामस्थ, महिला, आबालवृद्ध जमले होते। शालेय मुलामुलींनी कडाडणाऱ्या हलगीने व लेझिमच्या खेळाने वाजत गाजत पारंपरिक स्वागत केले। खेड येथील बोकरीमाळ असलेल्या महाकाय वृक्षाची पाहणी केली। आझाद आर्मी नेचर संस्थेचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात खेड गावात बेहडा वृक्ष जपून ठेवला आहे, हा जगातील अमूल्य औषधी गुणकारी महाकाय सांभाळून ठेवा असल्याचे सांगितले। नमस्ते, मी सुहास वांगेनकर। आज खेडेगावाला जो बहुमान मिळाला की एक जवळजवळ 400 ते 600 वर्षाच्या दरम्यानचं बेहड्याचं झाड, ज्याला आपण सायंटिफिक नेम आहे टर्मिनालिया बेलारिका, आणि हे त्रिफळा चूर्णामध्ये हे झाड प्रामुख्याने वापरलं जातं आणि ज्याला फार्मर ऑफ द फॉरेस्ट म्हणतो। ग्रेट हॉर्नबिल ह्या पक्षाचं हे मुख्य आश्रयस्थान आहे आणि टॅनिनमध्ये पण बेहड्याचा वृक्षाचा सालीचा वापर करतात। हा वृक्ष म्हणजे ह्या गावाचं, आपल्या पश्चिम घाटाचं वैभव आहे आणि हमारी विरासत हमारा गौरव या पद्धतीने खेडेगावाचं नाव आज जागतिक स्तरावर अधोरेखित केलेलं आहे। आदरणीय कोरे सरांनी, विनय कोरे सरांनी जो केदारण्य, ज्योतिबा डोंगर आणि त्याच्या आसपासच्या पंचक्रोशीतली गावं, त्याच्यामध्ये जवळजवळ 25,000 वनस्पती पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं लावण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये जो जुन्या वृक्षांचा समावेश आहे, अशा वनस्पती पण त्या ठिकाणी प्रामुख्याने लावण्यात येणार आहेत। यावेळी निसर्ग अभ्यासक सुहास वांगणकर व वैभव राजे यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी जॉन पार्कर यांनी माझे स्वागत पाहून मी भारावून गेलो। भारतीयांकडून आम्हाला खूप शिकण्यासारखे आहे। आयुष्यात पहिल्यांदा भारावून गेलो। यूकेमध्ये शेकडो वर्षापासूनची पुरातन वृक्ष आहेत। आमच्या देशाला काही नियम आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते। जागतिक हेरिटेज ट्री संवर्धनासाठी मी जगभर फिरत आहे। जगभरातील वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन केले। प्रारंभी पांडुरंग दळवी यांनी स्वागत केले। यावेळी तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी सुनील पाटील, सरपंच अनिता कांबळे, उपसरपंच अनिता मांडवकर, सर्जेराव पाटील पेरिडकर, विस्तार अधिकारी ए.वाय. कदम, पोलीस निरीक्षक विजय घेवडे, वन विभागाचे राजाराम शिंदे यांच्यासह ग्रामस्थ होते। नमस्कार, मी खेडेगावची रहिवासी असून अंगणवाडी सेविका आहे। माझा जन्म या गावात आहे, त्यामुळे जरा बऱ्यापैकी मला या झाडाची माहिती आहे। असे म्हणजे आमचे पालक वगैरे किंवा आमचे आजी आजोबा सांगतात की इथं पहिलं म्हणजे ह्या झाडाजवळ भीती होती, म्हणजे झाड मोठं असल्यामुळे जरा अशी भीती होती ह्या झाडाजवळ, आणि असं म्हणजे तिने सांगून जरा असं म्हणजे माणसांच्या मनात बऱ्यापैकीच भीती निर्माण झाली। मग काय ठरवल्याने हा विकायचा ठरवलं की हे झाड आहे काही कामाचं नाही, हा विकायचं। मग ते म्हणजे घेणारी होती ती आली तिथं घ्यायला। त्यांनी तिथं म्हणजे असं कुऱ्हाड किंवा काय साहित्य आणलेलं त्याने घाव पण घातलं। घाव घातल्यानंतर मऊ उठली किंवा तिथं विचित्र असं म्हणजे हे वाटायला लागलं, म्हणजे भयानक असं आवाज यायला लागले किंवा विचित्र असं म्हणजे वाटायला लागलं। मग ती नाही म्हणते नंतर घ्यायचं। मग असं ज्यांनी तो प्रयत्न केला की झाड तोडायचा, त्यांना म्हणजे अनुभव आला की इथं काही चालणार नाही म्हणून। मग तसं मग पुऱ्यापैकी गावाने ठरवलं की काही नाही, ते आपलं म्हणजे वर्षानुवर्षीचं अनुभवाचं झाड आहे, त्यामुळे आपण काही तोडायचं नाही। आणि आता बऱ्यापैकी आपल्या गावातल्या कुणी किंवा एक फोटोग्राफर आहे, त्यांनी ही बाहेरची लोक आली आणि त्यांनी म्हणजे चांगलंच इथं आता झालेलं आहे आणि आता हे प्रसिद्ध म्हणजे लंडन पर्यंत हे गेलेलं आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।